नमस्कार. पशुपालक शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे. शासनाच्या एका योजनेत असा काही बदल झालाय की त्याचा थेट फायदा तुम्हाला मिळू शकतो. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जर तुम्ही तुमच्या पशुपालनाच्या व्यवसायासाठी सरकारी मदतीची वाट पाहत असाल तर पुढची काही मिनिटं खूप महत्वाची आहेत. कारण आता अनुदानाचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात येऊ शकतात, तेही कोणत्याही अडथळ्याशिवाय. आणि हीच आहे ती मोठी बातमी. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे राबवली जाणार आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा की मधले सगळे अडथळे दूर झालेत आणि ही प्रक्रिया आता खूप सोपी आणि पारदर्शक झाली आहे. या काही मिनिटांनात आपण या योजनेबद्दल सगळं काही समजून घेणार आहोत. म्हणजे यात नेमके काय बदल झाले आहेत, कोणते पर्याय आपल्याला मिळतील, अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या बदलामुळे आपलं भविष्य कसं सुरक्षित होऊ शकतं यावर आपण सविस्तर बोलूया. ठीक आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे पाहूया की ह्या योजनेतून आपल्याला नक्की काय काय मिळू शकतं. तर बघा, इथे भरपूर पर्याय आहेत. तुम्हाला 5 दुधाळ गायी किंवा 5 दुधाळ म्हशींसाठी अनुदान मिळू शकतं, किंवा मग 50 शेळ्या आणि 5 बोकड, किंवा 50 मेंढ्या आणि 5 मेंढे. एवढंच नाही तर कुक्कुटपालन आणि वराहपालनासाठीही अनुदान आहे. आणि हो, चारा कापण्यासाठी मुरघास मशीनवरही अनुदान आहे. आता या योजनेतला सर्वात मोठा बदल काय आहे आणि तो का गरजेचा होता हे समजून घेऊया. कारण जुन्या पद्धतीत काही समस्या होत्या, ज्यावर आता उपाय सापडला आहे. आधी काय व्हायचं हे आपल्याला माहीतच आहे. वितरणात खूप अडचणी यायच्या. अनेकदा तर लाभ खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचाच नाही. पण आता या नवीन डीबीटी प्रणालीमुळे सरकारकडून मंजूर झालेला पैसा थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया आता सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे. आणि हीच या बदलातील सर्वात चांगली गोष्ट आहे. 100% लाभाची हमी. याचा अर्थ आता मध्ये कोणीही नसेल, कोणताही उशीर होणार नाही. एकदा का अनुदान मंजूर झालं की ते थेट तुमच्या खात्यातच जमा होणार. आता सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल की यासाठी अर्ज कसा करायचा, बरोबर? चला तर भविष्यात ही अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे यावर एक नजर टाकूया. एक गोष्ट लक्षात घ्या, अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही. सरकार महाडीबीटी पोर्टलवर यासाठी एक नवीन स्वतंत्र विभाग तयार करत आहे. त्यामुळे अर्ज लवकरच सुरू होतील. तोपर्यंत या पोर्टलवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ही प्रक्रिया खूप सोपी असणार आहे. जेव्हा नवीन पोर्टल सुरू होईल तेव्हा तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या कागदपत्रांची तपासणी होईल आणि जर सगळं काही योग्य असेल तर मंजूर झालेला निधी थेट तुमच्या बँक खात्यात पाठवला जाईल. अर्ज करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. अर्ज अर्धावट सोडू नका. आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा यांसारखी सर्व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित जोडा. कधीकधी छोट्या चुकांमुळे, म्हणजे चुकीची माहिती भरणं किंवा एखादं कागदपत्र नसणं, यामुळे अर्ज रद्द होऊ शकतो, म्हणून काळजी घ्या. पण विचार करा, जर योजनेच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त अर्ज आले तर काय? मग लाभार्थ्यांची निवड कशी होईल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इथे लॉटरी पद्धत वापरली जाऊ शकते. लॉटरी म्हणजे काय? ही एक अतिशय निष्पक्ष प्रक्रिया आहे. जेव्हा योजनेसाठीच्या जागेपेक्षा जास्त पात्र अर्ज येतात तेव्हा कोणाचीही शिफारस चालत नाही. संगणकाच्या मदतीने किंवा इतर पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते, जेणेकरून सगळ्यांना समान संधी मिळेल. सरकारच्या माहितीनुसार निवडीसाठी 2 शक्यता आहेत. एक म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, म्हणजेच जो लवकर आणि योग्य अर्ज करेल त्याला संधी मिळेल. किंवा जर अर्ज खूपच जास्त आले तर सगळ्यांना समान संधी देण्यासाठी लॉटरी पद्धत वापरली जाईल. चला आता समारोप करताना पाहूया की या बदलामुळे ग्रामीण भागातल्या पशुपालकांचं भविष्य कसं अधिक सुरक्षित होत आहे. हे अगदी खरं आहे. या डीबीटीमुळे योजनेतला गोंधळ दूर होईल आणि पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्क थेट मिळेल, कोणत्याही त्रासाशिवाय. हा खरोखरच एक खूप मोठा दिलासा आहे. तर आता तयारीला लागा. आवश्यक कागदपत्र जसे की आधार कार्ड, बँक खात्याची माहिती आणि जमिनीचे कागदपत्र तयार ठेवा. आणि हो, महाडीबीटी पोर्टलवर सतत लक्ष ठेवा. ही एक मोठी संधी आहे जी तुमच्या पशुपालनाच्या व्यवसायाला नवी दिशा देऊ शकते. या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहात ना?